नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज 18 ऑगस्ट 2025 आहे आणि अद्रक बाजारामध्ये पुन्हा एकदा तेजी आलेली आहे। त्याचं प्रमुख कारण आहे सततचा पाऊस पुन्हा एकदा सुरू झालेला आहे आणि मालही भरपूरशा ठिकाणी कमी झालेला आहे। आजचे बाजार भाव जे होत आहेत ते 40 रुपयापासून 45-46 रुपयापर्यंत काही ठिकाणी सौदे झालेले आहे। काल आपण जो व्हिडिओ बनवला होता अभिजित भाऊ घुले यांचा, त्यांना भरपूरशा व्यापाऱ्यांनी 46 रुपयापर्यंत माल मागितला होता आणि जेव्हा नवा जो माल आहे 10 रुपयापर्यंत आहे, पण आज काही शेतकऱ्यांचे 45 रुपयाचे सौदेही झालेले आहे। भरपूरशा ठिकाणी जे ते अचानक तेजी आलेली। तुमच्या भागामध्ये नक्की काय भाव चालू आहे तुम्ही कमेंट मध्ये टाका आणि तुमचं नाव गाव आणि तालुकाही टाकला तर आपल्याला लक्षात येतं की सर्वदूर महाराष्ट्रामध्ये काय भाव चालू आहे। आता एक शेतकऱ्यांचा आम्हाला फोन आला होता, साताऱ्यातले आपले शेतकरी, त्यांनीही सांगितलं की आमच्याकडे 45-46 रुपयाला आज मागताय, पण सौदे काही झालेले नाहीये। 45-46-47 पर्यंतही म्हणताय, पण एक 40 रुपयापासून 45 पर्यंत आपण ग्राह्य धरू शकतो आणि बाजारभाव हे नक्कीच वाढलेले आहे आणि मालही आता कमी शिल्लक राहिलेलं आहे। प्रत्येक गावामध्ये 1-2-5% प्लॉट शिल्लक राहिलेले, भरपूरशा ठिकाणी मालही शिल्लक नाहीये, पण काही शेतकऱ्यांचे प्लॉटही अजून तसे जास्त मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे। जसे की आपण काल जो व्हिडिओ बनवला त्या शेतकऱ्यांचे 11 एकर खोडवा आणखी शिल्लक आहे। भरपूरशे असे शेतकरी जे मोठे शेतकरी त्यांचे 2-4-5 एकर खोडवा प्लॉट शिल्लक आहे आणि भरपूरसे शेतकरी असे पण आहे की त्यांचे 20 गुंठे 25 गुंठे एकर भरा असेही प्लॉट भरपूरशा ठिकाणी 1-2% प्रत्येक गावामध्ये माल शिल्लक आहे। आणि इथून पुढे जी तेजी आलेली भरपूरशा ठिकाणी टिकून राहील। भरपूर शेतकरी जे म्हणत होते की कर्नाटकचा माल चालू झाल्यावर भाव पडतील, आपण पहिलेही सांगून राहिलेलो आणि आताही ठाम राहू की ऑक्टोबर पर्यंत कर्नाटकचा माल चालू होत नाही आणि तोपर्यंत जी तेजी टिकून राहील आणि तेजी अशीच यावर्षी टिकून राहील अशी एक अपेक्षा आहे। शेतकरी मित्रांनो, जर कधी आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर आणि फॉलो करायला विसरू नका।